राज्यात विधानसभा निवडणुकांचं वादळ वाहत असताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत। नेते निवडणुकीसाठी जय्यत तयारी करताना दिसून येत आहेत। अजित पवारही विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत। काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी गटाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी पुकारून 41 आमदारांसोबत शरद पवारांची साथ सोडली। सोबतच त्यानंतर राष्ट्रवादी गटाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना मिळालं। आता अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे आणि याच यात्रेदरम्यान अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलं, जे वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरतो। या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता। त्याच विषयावर जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करून चूक केली। त्याचसोबत ते पुढे म्हणाले, माझ्या सर्व बहिणींवर माझं प्रेम आहे, घरात राजकारण येऊ देऊ नये। माझ्या बहिणींविरुद्ध सुनेत्रा यांना मैदानात उतरवण्याची मी चूक केली आहे, असं व्हायला नको होतं, पण राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला, ते चुकीचंच होतं। अजित पवारांनी लोकसभेत लाडकी बहीण योजना मांडल्यानंतर या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळतो। तसेच यांनी काढलेल्या जनसन्मान यात्रेलाही जनता भरभरून प्रतिसाद देताना दिसून येते। पण याच दरम्यान अजित पवारांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या वक्तव्याबाबत तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा व्हिडिओसाठी पाहत राहा MB लाईव्ह।